मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. आज एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान भैरवनाथ केसरी हे बेलमाची वाई सातारा या ठिकाणी यात्रेचं जुनं आणि पारंपरिक मैदान मित्रांनो पार पडते. आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्री काढण्यात आलेले आहेत. या लाईव्ह लॉटमध्ये कोणकोणत्या नंदीच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत किंवा ते कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या आधी मित्रांनो बरेच जण कमेंट करत असतात की वेगाचा शेवट सर्जा किंवा विठ्ठल नाना या मैदानामध्ये दिसणार का. तर मित्रांनो, विठ्ठल नाना या मैदानामध्ये नसणार आहेत आणि सर्जाच्या नावानं देखील कोणतीही चिठ्ठी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. बाकी जी काही अपडेट मिळेल ती मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवीन. तर जे काही लाईव्ह लॉट काढण्यात आले त्याच्यामध्ये या गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 5वरती आपल्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 8181 नावाने चिठ्ठी निघाली आहे. रायफल किंवा सिकंदर तुम्हाला आजच्या या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 2वरती पृथ्वीदादा कुटवाळ आणि दैवचेट गोळकर यांचा बैजा आता चालू सीझनला प्रत्येक मैदानात गुलाचा मानकी ठरतो असा बैजा पळताना दिसेल गट क्रमांक 3मध्ये. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 4वरती कोरेगाव हिंदकेसरीचा मानकरी स्वराज 855 हा देखील तुम्हाला आजच्या या बेलमाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 1वरती आपल्याला वाटेगावकरांच्या बादलच्या नावानं चिठ्ठी पाहायला मिळाली. बादल किंवा पैलवान तुम्हाला या मैदानात पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या बेलमाची मैदानाच्या गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 2वरती आपल्याला सर्जा 10 किंवा 10 सरकार यांच्या नावानं चिठ्ठी पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला 10 सरकार यांचा सर्जा किंवा रोमन या ठिकाणी या मैदानात पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 5वरती सातारा एक्सप्रेस हरिण, सातारा एक्सप्रेस बलमा हा देखील तुम्हाला आजच्या या बेलमाच्या मैदानात पळताना दिसेल. बलमाच्या नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक 15मध्ये. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 7वरती श्री संतोष तोडकर यांचा सुंदर 1111 हा देखील तुम्हाला आजच्या मैदानात पळताना दिसेल गट क्रमांक 16मध्ये. त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक 20मध्ये तास क्रमांक 4वरती मुरुमकरांच्या सुंदरच्या नावानं चिठ्ठी आहे. मुरुमकरांचा सुंदर देखील तुम्हाला आजच्या मैदानात पळताना दिसेल. तसेच या मैदानाच्या गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 5वरती सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस सुंदरच्या नावानं देखील चिठ्ठी निघाली आहे. सुंदर देखील आजच्या या यात्रेच्या बेलमाची मैदानात पळताना दिसणार आहे. आता आतुरता लागलेली असते प्रेक्षकांना, ती म्हणजे आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार किंवा त्याची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघाली आहे. मित्रांनो, बकासूरच्या जवळपास 2 चिठ्ठ्या या लाईव्ह लॉटमध्ये निघाल्या आहेत. ते म्हणजे गट क्रमांक 28मध्ये तास क्रमांक 4 आणि गट क्रमांक 45मध्ये तास क्रमांक 6 अशा 2 गटामध्ये बकासूरच्या नावानं चिठ्ठी आहे. माझ्यामध्ये गट क्रमांक 28 तास क्रमांक 4वरतीच आपल्याला आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर या मैदानात मित्रांनो पळताना दिसेल. मैदान सुंदर अशा पद्धतीचं मित्रांनो आहे. यात्रेचं पारंपरिक मैदान आहे आणि मैदानाची पुढील जी काही अपडेट असेल ती देखील आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुकचं पेज देखील आहे. त्या ठिकाणी देखील आपण वरच्यावर नवीन नवीन अपडेट देत असतो, व्हिडिओ टाकत असतो. ते देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.